नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। स्वर्गीय सारे पाटील स्मृती कथा स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात। साहित्य सहयोग दीपावली व मासिक इंद्रधनुष्य यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या स्वर्गीय आमदार डॉ. अप्पासाहेब उर्फ सारे पाटील स्मृती अखिल भारतीय मराठी कथा स्पर्धेचा बक्षीस समारंभ उत्साहात पार पडला। श्री दत्त उद्योग समूहाचे मार्गदर्शक उद्यान पंडित गणपतराव पाटील दादा यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला। प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन झालं। साहित्य सहयोग दीपावलीचे संपादक सुनील इनामदार यांनी स्वागत केलं। ज्येष्ठ साहित्यिक ग्रामीण कथाकार प्राध्यापक डॉ. मोहन पाटील यांनी स्वर्गीय सारे पाटील यांच्या कार्याचा आढावा घेऊन कथा स्पर्धेच्या आयोजनाबद्दल माहिती दिली। कवयित्री आशा कुलकर्णी यांच्या काव्यरंग या कविता संग्रहाचं प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिका लेखिका नीलमताई मानगावे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते झालं। इंद्रधनुष्य मासिकाचे कार्यकारी संपादक संजय सुतार यांनी काव्यरंग कथा संग्रहाबद्दल प्रस्तावना केली। नीलमताई मानगावे, ज्येष्ठ पत्रकार सुभाष धुमे, डॉ. अभिषेक उदगावकर, कथालेखिका सौ सरस्वती येळसे यांनी मनोगत व्यक्त केलं। मान्यवरांच्या हस्ते सर्व विजेत्या कथाकारांना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व रोख रकमेचं बक्षीस देऊन गौरवण्यात आलं। इंद्रधनुष्य मासिकाचे संपादक गणपतराव पाटील यांनी अध्यक्षस्थानावरून बोलताना विजेत्या कथाकारांना शुभेच्छा देऊन नवसाहित्यिकांनी नवनवीन लेखन करून समाज परिवर्तनाच्या कार्यात हातभार लावावा असं आवाहन केलं। सूत्रसंचालन किरण पाटील यांनी केलं तर आभार डॉ. दगडू माने यांनी मानले। श्री दत्त कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील, व्हाईस चेअरमन शरदचंद्र पाठक, कार्यकारी संचालक MV पाटील, शेखर पाटील, महेंद्र बागे, अमर चौगुले, आशा कुलकर्णी, श्रीत पवार, पाटलोबा पाटील, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे राजेंद्र मुठाणे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो। कथे स्पर्धेमध्ये तुम्हाला बक्षीस मिळालं त्याबद्दल मी मनापासून तुमचं सर्वांचं अभिनंदन करतो। मानगावे मॅडम, मी एकच मिनिटात सांगायचं आहे की कथा लिहिण्याला, काव्य लिहिण्याला वयाचं बंधन नाही, वयाचं बंधन असत नाही। कारण काय, आपण 60 वर्ष झाले, 58 वर्ष झाले, आपण रिटायर झालो असा ह्यातला भाग नाही। ज्यावेळेला आपल्याला मनाला स्फूर्ती येते किंवा काही लिखाण करावंसं वाटतंय त्यावेळेला लेखन करण्याची उर्मी निर्माण करून तुम्ही लिखाण केलं आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने तुम्ही लिखाण केलेलं आहे। तुमचं बक्षीस तुम्हाला मिळालेलं आहे। खरं म्हणजे पीडित लोकांना प्रेरित करणं, त्यांना मार्गी लावणं, उत्साहित करणं हे काम लेखकाचं आणि कवीचं असतं की त्यांना आपण उर्मी घेऊन कुणीतरी काहीतरी काम चांगलं करावं अशा पद्धतीची दृष्टी देण्याचं काम तुम्ही लेखक लोक, साहित्यिक लोक करत असता आणि हे तुम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने करता। त्याबद्दल मी मनापासून तुमचं अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो आणि मी थांबतो कारण फार वेळ झालाय म्हणून मी तुमचं परत एकदा सर्वांचं अभिनंदन करून मी थांबतो। नमस्कार। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।